भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे व प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकार, प्रदेश सचिव सुरेखा लुंगारे यांच्या पश्चिम विदर्भ दौऱ्याअंतर्गत 12 ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात भेटी दरम्यान कारंजा लाड येथील विश्रामगृह येथे कारंजा महिला मोर्चाच्या वतीने एक छोटेखानी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमादरम्यान खापरे यांनी विदर्भ न्यूज सोबत संवाद साधला। यावेळी महिलांचे संघटन तसेच महिलांना सक्रिय करणे, समर्थ बूथ अभियानाअंतर्गत बूथ सक्षम करणे या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला असून भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना अत्यंत आदराचे व महत्त्वाचे स्थान आहे। महिलांची सुरक्षा व समस्या यावर विशेष भर दिला जातो। तसेच राजकारणात महिलांनी सक्रिय व्हावे या दृष्टीने काम सुरू आहे असे यावेळी बोलताना त्या म्हणाल्या। तसेच आगामी निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार असून कोणत्याही क्षणी भारतीय जनता पार्टी निवडणुकीसाठी तयार असल्याचे सुद्धा यावेळी बोलताना म्हणाल्या। कारंजा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या महिला सदस्यांना तुम्ही काय आवाहन करू शकता यावेळी? खरं खूप चांगलं काम कारंजा शहरातल्या महिला आघाडीचं आहे। आजच्या बैठकीमध्ये त्यांनी निवेदन केलं। इथल्या ज्या नगरसेविका आहेत, शक्ती केंद्र प्रमुख म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम शक्ती केंद्र म्हणून केलं आहे। कारंजातील महिलांना मी सांगू इच्छिते की जसं त्या नगरसेविकेने बूथ रचनेमध्ये कार्य केलेलं आहे तसंच आपण पण संघटनात्मक कामाबरोबर बूथ रचनेचं काम पूर्ण करावं आणि त्यात सक्षम महिला आणाव्यात पुढे। निवडणुका आता आगामी काळामध्ये येणार आहेत। आम्ही तयार आहोत, त्या कधीही लागू देत। आमची बूथ रचना जवळजवळ पूर्ण व्हायला झालेली आहे। आमच्या जे मंडळाची जी पदाधिकाऱ्यांची यादी आहे, मंडळात सगळं सक्षम झालेलं आहे। त्यामुळे कधीही निवडणुका लागल्या तर भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुका लढवायला तयार आहे। ती कधीही निवडणुकीमध्ये उतरू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही। आज इथे कारंजामध्ये मी आहे, माझ्या समवेत शहराचे जिल्ह्याचे सरचिटणीस नागेशजी आहेत, जे बूथ रचनेसाठी प्रमुख म्हणून आहेत वाशिम जिल्ह्याचे। या तालुक्याचे अध्यक्ष ललितजी आहेत, ह्या महिला मोर्चा अध्यक्षा इथल्या पायलजी आहेत। माझ्या समवेत माझ्या पदाधिकारी अश्विनीताई जिचकर या नागपूरवरून आहेत, महामंत्री आहेत। नंतर आमच्या सुरेखाताई लुंगारे या अमरावतीला राहतात, त्या प्रदेश चिटणीस आहेत। तुमच्या समवेत माझा हा प्रवास आज या प्रसंगी कारंजा शहर भाजपा व महिला आघाडी व युवा मोर्चाच्या वतीने गुरु महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमासाठी वाशिम जिल्हा महिला अध्यक्षा मीना काळे, शहर अध्यक्ष ललित चांडक, सरचिटणीस शशी वेडुकर, महिला शहर अध्यक्षा पायल तिवारी, युवा अध्यक्षा अमोल गढवाले, नगरसेविका प्राजक्ता महितकर, मेघा बांडे, प्रीती धाकतोड, ज्योती धाकतोड, शुभांगी पिंपळे, पल्लवी डेंडुळे, नीता पापडकर, मिनल मापारी, सीमा जाधव, रंजना भोरे, अनिता तोरसे, अनिता देशमुख, पिंकी शुक्ला, माला लोंढे आदी महिला उपस्थित होत्या। या स्वागत सोहळ्याचे संचालन नगरसेविका प्राजक्ता माहितकर यांनी तर आभार प्रदर्शन सरचिटणीस मेघा बांडे यांनी केले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।